गोकुळ गीते यांचा विजय सगळ्यांना जेवढा अनपेक्षित वाटतोय तितकेच त्या विजयामागे प्रश्नही उपस्थित होत आहेत। नेमकं नाशिकमध्ये काय घडलं, महायुतीची भक्कम ताकद असतानाही गोकुळ गीते कसे जिंकले, त्यांच्या विजयामागे कोणाची अदृश्य शक्ती होती, सगळं सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। नाशिकमध्ये मतदानासाठी एकूण 619 पैकी 618 मतदारांनी हक्क बजावला। विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला। पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 357 प्रथम पसंतीची मतं मिळवत हा कोटा सहज पार केला, तर दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 इतकीच मतं मिळाली। महायुतीकडे कागदावर 466 हून अधिक मतांचं भरभक्कम बळ असतानाही दराडे यांचा झालेला पराभव हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। गोकुळ गीतेंचा विजय कसा झाला, त्यांची रणनीती आणि प्रचार नेमका काय होता, तर पहिलं म्हणजे प्रचार थांबवल्याचं नाटक। महायुती समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावणं हे होतं। त्यासाठी महायुतीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून गीतेंसोबत चर्चा केलेली। वरिष्ठ नेतृत्वाकडून सातत्यानं दबाव वाढत असताना 9 जून रोजी गोकुळ गीते यांनी आपण प्रचार थांबवत असल्याची घोषणा केली। त्यामुळे अनेकांना त्यांची उमेदवारी आता केवळ औपचारिक राहील आणि ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या शर्यतीत नसतील असा संदेश गेला। मात्र या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाची बाब म्हणजे गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता, म्हणजेच ते कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यामुळे प्रचार थांबवल्याची घोषणा ही पूर्ण माघार नसून विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही संभ्रमात ठेवणारी रणनीती ठरली। आता दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांचं भूमिगत जाळं आणि गुप्तपणे चाललेला प्रचार। वरकरणी गोकुळ गीते शांत झालेले दिसत होते। सार्वजनिक सभा, रोड शो किंवा मोठे प्रचार कार्यक्रम सुद्धा दिसत नव्हते। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रचाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली असं सांगितलं जातंय। भाऊ घरात बसून राहतील पण आम्ही त्यांना निवडून आणू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली। यामुळे अधिकृत प्रचार थांबला असला तरी गावोगावी, वाड्या वस्त्यांमध्ये आणि स्थानिक पातळीवर गीतेंची संपर्क मोहीम मात्र सुरूच राहिलेली। विशेषतः मतदानाच्या 2 दिवस आधी अनेक कार्यकर्ते रात्रभर फिरून मतदारांपर्यंत गोकुळ गीते यांचा संदेश पोहोचवत होते अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। मोठ्या सभांऐवजी वैयक्तिक संपर्क, घर भेटी आणि स्थानिक नेटवर्क यावर भर देण्यात आला। त्यामुळे बाहेरून प्रचार थंडावलेला दिसत असला तरी मतदारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अखेरच्या क्षणापर्यंत सुरू राहिलेली। तिसरं म्हणजे 2 भावांची विभागणी आणि भाजप मतदारांची समीकरण। या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गीते बंधूंमधील राजकीय भूमिका। गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांनी भाजप नेतृत्वाच्या विनंतीनंतर माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे महायुतीला एक बंडखोरी थांबवण्यात यश मिळाल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र दुसरीकडे गोकुळ गीते मात्र निवडणुकीच्या मैदानात ठामपणे उभे राहिलेले। यामुळे भाजपची सहानुभूती असलेल्या किंवा गीते कुटुंबाशी भावनिक नातं असलेल्या मतदारांसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली। गणेश गीतेंच्या माघारीमुळे त्यांच्याकडे वळू शकणारी मतं नैसर्गिकरित्या गोकुळ गीते यांच्या बाजूने एकवटण्याची शक्यता वाढली। दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 2 भावांपैकी एकाने माघार घेतल्यानं विरोधी मतांची विभागणी ही कमी झाली आणि गोकुळ गीते यांना भाजपच्या पारंपरिक मतदारांमधून सुद्धा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळवणं हे तुलनेनं सोपं झालं। त्यामुळे ही विभागणी वरकरणी महायुतीसाठी फायदेशीर वाटत असली तरी प्रत्यक्षात ती गोकुळ गीते यांच्या राजकीय बळकटीस कारणीभूत ठरल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे। आता गीतेंची पुढची भूमिका काय असेल, तर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर गोकुळ गीते यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कारण त्यांच्या विजयानं केवळ स्थानिक राजकारणात नाही तर महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये सुद्धा नवी चर्चा सुरू झाली आहे। निकाल जाहीर होताच गीते यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निरोप आल्याच्या चर्चांनी जोर धरलेला। इतकंच नाही तर नाशिकच्या ओझर विमानतळावरून त्यांना मुंबईत आणण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात आल्याच्या सुद्धा बातम्या समोर आल्या। त्यामुळे गीते लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागलाय। मात्र या सगळ्या चर्चांवर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। अशा कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दुसरीकडे स्वतः गोकुळ गीते यांनी सुद्धा सध्या कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचं स्पष्ट केलंय। आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांना भेटणं हे अपरिहार्य असतं
असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संपर्क साधणं म्हणजे पक्षप्रवेशाचा निर्णय असं समजण्याचं कारण नाही, असा त्यांच्या बोलण्याचा एकूणच सूर होता. मात्र महायुतीचा अधिकृत उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयी होणं हा सत्ताधारी पक्षांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरतो. त्यामुळे गीते यांना आपल्या बाजूला आणण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असणं स्वाभाविक मानलं जात आहे. विशेषतः विधान परिषदेत आणि राज्यातील व्यापक राजकीय समीकरणांमध्ये प्रत्येक आमदार किंवा सदस्यांचं महत्व वाढलेलं असताना गीते यांच्यासारखा प्रभावी आणि स्वतंत्र राजकीय चेहरा सोबत असणं शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतं. दुसरीकडे गीते यांच्या समोरही काही राजकीय पर्याय खुले आहेत. ते पूर्णपणे अपक्ष राहून स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात, सत्ताधाऱ्यांना मुद्द्यानुसार पाठिंबा देऊ शकतात किंवा भविष्यात कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र सध्या त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार अशी भूमिका घेतली आहे. आता गोकुळ गीते शिंदे सेनेत प्रवेश करतात की अपक्ष राहून आपली स्वतंत्र ताकद टिकवून ठेवतील, याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.